मंजू इकडे तिकडे बघतेस लुक एक्सचेंज. तू पण पॅनिक राहा बेटा. पॅनिक लुक एक्सचेंज अँड सगळं झालं. आणि आत्या बोलली ऍक्शन. काय भारी दिसते हा माझी सुनबाई. एकच नंबर हा. मस्त मस्त मस्त. तिकडनं मम्मी म्हणली ए नेबळ्याट बघत बसू नका अशी. चला गुरुजी पटपट सुरुवात करा. वेळ कमी आपल्याकडं. इकडनं सुरुवात झाली. तिकडनं फोटोग्राफर फोटो पण काढतोय. तुमच्याकडे बघतोय. जरा बंदूक बाहेर घे. या दोघांचे फोटो काढू दे. हा मम्मी म्हणले दादा जरा बाहेर हो. अरे फोटोवाल्या चांगले फोटो काढा. आम्ही त्याच्यात दोघं आलं नाही पाहिजे. फक्त दोघं दिसली पाहिजेत. हा मस्त मस्त फोटो काढ. तिकडनं मम्मी गुरुजीला पण काय काय सांगते सगळं चालू गोष्टी. कसं आहे तिकडनं मग तेवढ्यात मंजू साठे बाहेर जातो ना तिथनं बंदूक देऊन. साठे म्हणला एक सेकंद थांब. बघा सगळ्यांचा माहोल चालू आहे. दोघं जवळ आले आणि तिच्या हळूच म्हणजे विचारणार म्हणजे त्याला सांगितलं का तू जवळचा एकदम चार्ज फोन केलं होतं का तू? तेवढं वन लाईन से हा रोलिंग. इकडनं गुरुजींनी केलेली एक स्टूल आणा मोठा. तिकडनं आत्याच्या बाजूने साठे येतोय. साठे बोलत बोलत आला. काय म्हणताय रे काय भावाला शाबासकी देणार का नाही. या टायमाला कसा प्लॅन सक्सेस केला. उचलली का नाही. मम्मीकडे गेला. मम्मीजवळ गेला. मंजू कन्फ्यूज. होय मम्मी बोलली शाबास माझ्या भाऊ. नशीब या टायमाला काही गडबड नाही केलीस मंजू. टेन्शन म्हणजे अँड बोर पळा डायलॉग कोड गेलो तिचा. हा या बांबूला बघ मम्मी अँड ऍक्शन. या टायमाला म्हणजे तुम्ही याआधी पण मला किडनॅप करायचा प्रयत्न केला होता. मम्मी म्हणली होय. अगं हा दिवस आयुष्यात यावा म्हणून लय ओढातून गेली आम्ही. तुझ्यापासून माझ्या लेकाला दूर करता आलं नाही ना. म्हटलं तुलाच दूर करावं आणि विषय संपवावा कायमचा. आता बघ कसा विषय संपतोय ते. तोपर्यंत इकडनं बडजी म्हणला ओ ऐकताय का. या सगळ्या तुमच्या गप्पा लग्न झाल्यावर मारताय का. मुलगी दिसते हा दिसतंय मारताय का. झालं तोपर्यंत इकडं तुम्ही एकमेकांकडे बघताय. पॅनिक सिच्युएशन म्हणजे मम्मीने आधी पण हा प्लॅन केलाय. किती वेळा केला असेल काय डिझेल एक लुक दिसेल. आणि तोपर्यंत इकडे साठे म्हणला तायडे माझा फोन बघितला का तू. लुक एक्सचेंज लुक करा दोघे. खाली लुक ठेवा. पॅनिक अँड ऍक्शन. मम्मी म्हणली नाही का रे. साठे तिकडे आत्तोबाकडे गेला. पाहुणं तुम्ही बघितलाय का माझा फोन. आत्तोबा त्याच्या जवळ आला. मी तुमचा फोन नाही मी तुमचा फोन नाही बघितला. तुम्ही तिकडे झोपला असेल ना तिकडे पडला असेल बघा तुमचा फोन. तिकडे जाऊन बघा. साठे तिकडे गेला. तिकडे पैसे गुंतवण्याच्या तिकडे हा तिकडे जाऊन शोधायला लागला. तुमची घाबरगुंडी काय करू काय नको एकमेकांना लोक तिकडे शोधाशोध चालू आहे. मम्मी पण तिकडे बिझी आहे. काय ना काहीतरी चालू ठेवा हालचाल. अरे थोड्या टाळक्याच्या मग रिंग दे ना फोनला. ती म्हणली थांब जरा मी फोन लावते. मम्मीने फोन लावला आणि फोन वाजला. फोन वाजतोय. साठे बघत तिकडे गेला. साठेच्या खिशात फोन. साठेने आत्तोबाला धरलं. त्यांची काहीतरी संघर्ष चालली. तिकडनं साठे म्हणला हे माझा फोन तुझ्या खिशात आहे का सांग लवकर. आत्तोबा नाही म्हणते माझ्याकडे कसा असेल तुमचा फोन मी नाही बघितला. तिकडनं आत्यावरनं म्हणले माझ्या नवऱ्याला असं काय त्रास देतो रे. हा नाही म्हणलं ना ते फोन. माझा नवरा फुकट खातो बसून खातो असं करतो तसं करतो. पण तो काय तुझ्यासारखा चिंदीचोर नाहीये. त्यांची तिकडं भांडणं चालू झाली. चिंदीचोर म्हणतो का मला माझ्या नवऱ्याला. असं तसं हे झालं. आत्तोबा पण म्हणला हे बघ मम्मी साहेबांचा भाव आहे ना म्हणून मी पण शांत बसलोय. साठे काय ऐकत नाहीये. साठेने डायरेक्ट त्याला बंदूक लावली. का बस अंधारा. आणि त्याने खिशात हात घातला आणि खिशातनं फोन बाहेर काढला. हे काय हा हे कोणाचा फोन आहे. माझाच आहे ना. काय काय हा तुझा नवऱ्याला काय म्हणली तू मला चिंती सर. मग हे काय चोरटच आहे ना आपण. तिकडे त्यांची भांडण सुरू झाली आणि साठे परत त्याच्या जागेवर आला. इकडं तुमचं बोलणं चालू झालं. तुम्ही एकमेकांना लूक देता. इकडनं गुरुजीचं पण इकडनं तोपर्यंत चालू झालं. हे करा ते करा आता करा. इकडनं ह्याच्यात गुरुजी एकदम चिडून उठलं. उभं राहील गुरुजी थोडंसं ऍक्शन करा उभं राहण्याची. हो ऐका
उभं राहा गुरुजी आणि ऍक्शन. हो मी तुमचं चाललंय ना तर चालू दे उभं राहा. एक काम करा, तुम्हीच बोलत बसणार असाल ना ते लग्न बी तुम्हीच लावून मोकळ्या मी चाललो घरी. इकडनं आजोबा साठे नाही नाही नको नको सॉरी गुरुजी सॉरी मम्मी साहेब पण गुरुजीच्या पाया पडले. असं नका करू लगीन लावा. थांबा तुम्ही बसा चुकलं आमचं. गुरुजी परत बसतील. बसा. आता विधी सुरू करा. सातवारे करा. हा करा आता विधी सुरू. चला असं करा तसं करा. हा हे करा. चला हाताला हात लावा. लावत नाही तुम्ही, हाताला हात लावत नाही. मम्मी बोली ए नेबळेट हाताला हात लाव ना. लावत नाहीस तेवढं. मग आत्या बोली ए डीजा लाव हाताला. मंत्र म्हणा गुरुजी. हे जे केलं होतं तुमच्या क्लोज मध्ये आता मॅच करा म्हणून म्हणलं होतं मोबाईलची करा. ऍक्शन. हळूहळू डीजे. आणि गुरुजी बोला मंत्र म्हणा. हात जोडले ते मध्ये जे केलं होतं करा. हात जोडा. हात जोडायला लावा त्यांना. जोडा परत हात परत टाकायला सांगा. दिले तांदूळ वगैरे टाकायला सांगा गुरुजी. का तिथं दोघांनी हात लावून हळद लावायची. मंजूर हात लावायचं. ए पुरी हात लाव. परत अक्षरा व्हायचं. देवासाठी हात जोडा. टेन्शन परत विधी सुरू. सर एकदा फक्त बोलू का सत्याचा इन्फॉर्मेशन करा. तुमचं चालेल. विधी चालू आहे. गुरुजी त्यांना मध्ये सांगा. ठीक आहे. मामा ठीक